कौसल्याच्या ममत्वासाठी साक्षात विष्णू प्रगटला. सूर्यवंशी दशरथा घरी श्रीराम जन्मला. मर्यादेचा आदर्श मोठा सत्याचा तो धारी. रघुनंदन जानकी पती दुष्ट संहार करी. पितृवन खातर जाने सिंहासन त्यागले. सत्यव्रती वनवासात 14 वर्ष राहिले. पंचवटीच्या वनी तो कांचन मृग भासला. करुण हाक ऐकुनी राम व्याकुळ जाहला. राम म्हणजे आचरण, राम म्हणजे नीती. कलियुगाच्या अंधारात रामच देई ज्योती. मर्यादा पुरुषोत्तम तो अवघ्या विश्वाचा आधार. राम नामीच असे मानवाचा उद्धार. जय श्रीराम. उद्या आहे श्रीराम नवमी आणि श्रीराम नवमीच्या सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. राम म्हणजे काय आपण थोडक्यात बघितलं. प्रभू श्रीराम हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं शिकवतात ते म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट आईचा आदर करणे, आईचा हुकूम मानणे, आईची आज्ञा मानणे. दुसरी गोष्ट आपल्याला ते शिकवतात की पत्नी विषयक सुद्धा त्यांनी पत्नीची सुद्धा साथ दिली, मात्र काही कारणास्तव सीतेला त्याचा त्याग करावा लागला. कारण शेवट तसा झाला आपल्याला सगळ्यांना माहितीये. रामाकडून आपण शिकतो ते एकनिष्ठता. म्हणजे प्रभू श्रीरामांचे चरित्र बघता इतके 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 पवित्र आहे की त्यांच्यासारख्या चरित्राचे परमेश्वर म्हणा किंवा मानव तर शक्यच नाहीये. ना भूतो ना भविष्यती असे आपले प्रभू श्रीराम आहेत. तर चला आज आपण प्रभू श्रीरामांविषयीच थोडस बोलणार आहोत. म्हणजेच रामनवमी विषयी थोडीशी चर्चा करणार आहोत. रामनवमीला कोणते उपाय करायचे, कोणत्या सेवा करायच्या हे अगदी थोडक्यात तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिले म्हणजे सगळ्यांचा हा प्रश्न मला आज व्हॉट्सअपला आला आणि मेल पण आले की ताई उद्या रामनवमी घरात कशी साजरी करू. कारण आमच्याकडे हेच नाहीये, म्हणजे काय नाहीये, मूर्ती नाहीये किंवा फोटो नाहीये, काहीच हरकत नाहीये. आपल्याला माहित आहे राम म्हणजेच विष्णू आणि विष्णू म्हणजेच कृष्ण आणि कृष्ण म्हणजेच आपले महाराज. म्हणजे कोणाचीही तुम्ही सेवा करा ती महाराजांच्या चरणांपाशी जाऊन पोचते आणि चालते सुद्धा. त्यामुळे जरी तुमच्याकडे प्रभू श्रीरामांचा फोटो नसेल तरीही आपण भक्ती करू शकतो. प्रभू श्रीरामांचा जन्म 12:48 कुठे कुठे 12 वाजता सुद्धा साजरा करतात. म्हणजे प्रभू रामांचा जन्म काळ जो असतो तो 12 ते पाऊण 12 ते 1 या दरम्यान उद्या प्रत्येक मंदिरामध्ये साजरा केला जातो. शक्यतो देवघरातली आपली सगळं घरातली पूजा अर्चा करून या वेळेमध्ये मंदिरामध्ये अवश्य जावे आणि प्रभू रामचंद्रांचा जो पाळणा असतो तो ऐकायला मिळाला तर आपण भाग्यवंतच आहोत. तो पाळणा ऐकावा. मंदिरामध्ये जो वाटप होतो तो प्रसाद तिथेच हार फुले देऊन यावे. आता घरामध्ये नैवेद्य काय दाखवायचा तर प्रभू श्रीरामांना सगळ्यात जास्त आवडत होता तो शिरा आणि आपल्या शबरीने दिलेली बोरे ही सुद्धा रामांच्या आपल्या रामायणामध्ये आपण ऐकलेली आहेत. त्यामुळे उद्या घरातल्या घरात छान असा तुपातला शिरा करा, गुळ घालून करा किंवा तुपातला आपला साखरेचा करा किंवा हे मिळतात ना गव्हाचं ते हे म्हणतो आपण त्याला लापशी. गव्हाची रवा मिळतो ना त्याची लापशी उद्या केली तरीही खूप चांगली गुळ घालून. कारण हाच प्रसाद उद्या असतो. काही ठिकाणी उद्या पुरणपोळी पण केली जाते. तर काही जणांचा रामनवमी दिवशी दोन्ही वेळेस उपवास देखील असतो. तुमच्याकडे काय प्रथा आहे त्यानुसार करा. मात्र घरामध्ये उद्या मांसाहार आणि कांदा लसूण मात्र अजिबात वापरू नका. घरातली देवपूजा झाली, मंदिर नसेलच तुमच्या इथे तर काही हरकत नाहीये. घरातच बसा आणि राम रक्षा पठण करा. किमान सांगते मी 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 16 वेळा अशी तुम्ही रामरक्षा उद्या म्हणू शकता. मन नसेल लागत हरकत नाही, 1 वेळाच म्हणा. संपूर्ण रामरक्षा अगदी शांतपणे म्हणा. बरेच जण असं आहे ज्यांना रामरक्षेचे उच्चार जमत नाहीत. काळजी करू नका, युट्यूबला लावा, मात्र काम करत उद्या ऐकू नका. तर आपल्या देवापुढे बसा, तुपाचा दिवा, उदबत्ती लावा, हात जोडा आणि संपूर्ण रामरक्षा तुम्ही श्रवण करा. श्रवण केली काय म्हटली काय दोन्हीचही एकच आहे. तुम्हाला नसेल म्हणतायत तर तुम्ही युट्यूबला लावून ऐकू शकता. ज्यांच्याकडे ग्रंथ नाही त्यांनी काय करायचं तर त्यांनी PDF काढायचा गुगलला आणि त्याच्यावर वाचली तरीही चालेल. रामरक्षा म्हणणे हा उद्याचा सगळ्यात मोठा उपाय आहे. तुमचे दुःख, तुमच्या आयुष्यात तुम्हाला झालेले त्रास, तुमचे दारिद्र्य, तुमची पापे सर्व काही नष्ट होतात.
आता रामरायांची सेवा म्हणजे हनुमंताची सेवा म्हणजे हनुमान रायाची सेवा ही आलीच. कारण हनुमान रायाची रामरक्षा असू दे किंवा मंत्र असू दे, तो श्रीराम जय जय राम याशिवाय कुठलीही म्हणजे सेवा पूर्ण होत नाही. तसंच प्रभू श्रीरामांचं आहे. जेव्हा आपण रामरायाची सेवा करतो तेव्हा हनुमंताची सेवा सुद्धा करायची आहे. म्हणूनच आपल्याला जेव्हा आपण रामरक्षा म्हणतो त्यानंतर हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र, सुंदरकांडचा पाठ हे सुद्धा करा. आणि या भ्रमातून दूर राहा की स्त्रियांनी वाचू नये. सगळं काही करावं स्त्रियांनी. काही नियम आहेत हनुमानाविषयी, शनीविषयी, ते शनी महाराजांविषयी ते फक्त पाळायचे आहेत, पण त्याच्यावर आता चर्चा नको. हनुमान चालीसा, सुंदरकांड, रामरक्षा हे उद्या आपल्याला म्हणायचं आहे. त्यानंतर रामस्तुती एक येते बघा, तुम्ही फक्त गुगलला PDF करा, तुम्हाला मिळून जाईल. रामस्तुती उद्या आठवणीने सगळ्यांनी म्हणायची आहे. आता एक उपाय सांगते. लाल धागा घ्यायचा आहे कलाव्याचा. हा जो धागा आहे ना कलाव्याचा, तो धागा घ्यायचा आहे. घरातील जितके मेंबर आहेत त्या सगळ्यांसाठी घ्यायचे आहेत. 4 असतील, 2 असतील, 1 असतील, ते एका तांबणामध्ये ठेवायचे आहेत. घरातली पूजा करायची आहे. असेल तुमच्याकडे राम मंदिर तर राम मंदिरामध्ये रामाच्या चरणांशी हे लावून आणायचे आहेत. नसेल आपल्या महाराजांच्या चरणी लावा. त्यानंतर तुम्हाला जर म्हणजे काय म्हणतो आपण, तुम्हाला शत्रू असतील किंवा तुम्हाला ऍक्सिडेंटची भीती असेल, सतत ऍक्सिडेंट होत असतील, आजार होत असतील, तर तुम्ही हनुमान चालीसा एकदा म्हणायची, 1 गाठ मारायची. अशा 11 गाठी मारून 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायची. आणि तुम्हाला हे सोडून वेगळे काही प्रॉब्लेम असतील, म्हणजे जसं की आर्थिक, लग्न वगैरे या सगळ्या समस्या असतील, तर रामरक्षा म्हणायची. तुम्हाला कायम जर सुरक्षा कवच हवं असेल तर हनुमान चालीसा म्हणायची आणि 11 वेळा म्हणत 11 गाठी त्याला मारून तो हातात, उजव्या हातामध्ये तो धागा बांधायचा. आणि एक धागा जो आहे तो हनुमान चालीसा म्हणत 11 गाठी बांधून दरवाजाचा जो हँडल असतो बाहेरच्या बाजूला त्याला बांधायचा. बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये कुणीच कितीही वाईट विचारानं आलं तरी तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकत नाही. असा हा धागा पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे. उद्याचा दिवस हा मांगल्याचा आहे, पवित्र दिवस आहे. उद्या भांडण तंटे काही करू नका, व्यसन करू नका, मांसाहार करू नका, शक्यतो कांदा लसूण खाऊ नका आणि आपल्या आपल्या परीनं जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या करा. काहीच नाही जमले ना, श्रीराम जय जय राम 11 वेळा म्हणा आणि ओम हम हनुमंते नमः हे 11 वेळा म्हणा. एवढा तरी वेळ प्रत्येकाकडे असलाच पाहिजे आत्ताच्या या दगदगीच्या आयुष्यामध्ये. तर आजच्या सेवा उपाय आवडला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. 1 लाईक आणि 1 शेअर मला बराच मोटिवेशन देऊन जातो. त्यातल्या त्यात हाईपचं बटन दिसलं HYPE हाईप, तर हाईप देखील व्हिडिओला करत जावा ही नम्र विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा देते. उद्या दुपारी 12 पर्यंत अष्टमी सुद्धा चालू आहे. त्यामुळे तुम्ही 12-1 पर्यंत अष्टमीचे आज सांगितलेल्या सेवा उपाय सुद्धा करू शकता. प्रभू रामचंद्रांना जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाल तेव्हा रिकाम्या हाताने जाऊ नका. काही ना काही पेढे, हार, फुलं, खडीसाखर, उदबत्ती एवढं तरी अवश्य घेऊन जावा. उद्या सुंठवड्याचा म्हणजे सुंठ आलं असतं ना कोरडं, त्यामध्ये साखर घालून सुंठाचा प्रसाद घरामध्ये सुद्धा दाखवायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्रीराम जय जय राम.